श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर प्रकट दिनापर्यंत जर तुम्हाला कोणत्या सेवा करणे शक्य नाही तर तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय रोज 1 वेळा पठण करायचा आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्या. दिवा अगरबत्ती लावा. आपल्या स्वामींना दत्तगुरूंना अगदी मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करायचा आहे. तर तुम्ही प्रकट दिनापर्यंत या अध्यायाचं पठण नक्की करून बघा. तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी, संकट, समस्या असतील त्या सर्व समस्या, अडचणी, संकट दूर होऊन तुमची इच्छा, जी तुमची काही इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. फक्त तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने करायचे आहे. आणि प्रकट दिन झाल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज 1 वेळा पठण करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.